हे पण टाका. तुम्ही तिथं जाता नंतर नमस्कार मित्रांनो, साबुजांच्या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आपलं चॅनल जर नवीन असाल तर खरंच सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आज आमच्या गावामध्ये गोकुळाष्टमीनिमित्त सप्ताह आहेत आणि आज दीपोत्सवाचा कार्यक्रम आहे. तर तो आमच्या गावामध्ये कशा प्रकारे साजरा केला जातो तर ते नक्की बघा. या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचे सर्वांचं मंडळाकडून आणि ग्रामस्थांकडून आम्ही या ठिकाणी हार्दिक हार्दिक अभिनंदन करत आहोत आणि या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. या ठिकाणी दीपोत्सव सुरू होत आहे. तसेच आपल्या गावचे विद्यमान सरपंच एकनाथ नामदेव पाटील यांनाही विनंती करतो त्यांनी या ठिकाणी दीपक प्रज्वलित करायचा आहे. डॉक्टर लक्ष्मण धुंडूकडू, विद्यमान सदस्य सुरेश पाटील, संतोष रामचंद्र देशेकर, श्री आनंदा ढोबळे चिंचवली, योगिता देशेकर, मारुती नारायण कडू, भगवानचंद कडू, गणपतसिंह देशेकर, गोपाल पाटील, सुरेश पाटील, वसंत पाटील, तसेच माजी उपसरपंच दिनेश महेंद्र कडू, बाळाराम गर्गे, प्रकाश गर्गे, शिवराम कुंभारकर, गर्गे, मुकुंद भागवतकर, नारायण देशेकर, गजानन पाटील, भावेश पवार, गणेश कडू, राम मोहम्मद देशेकर, अविनाश पाटील, दीपक देशेकर, अमित कुमारकर, सुनील पाटील, सुनील गोविंद पाटील, राम माले, सुनील गर्गे, अनंता भास्कर आलिवले, संतोष आलिवले, बाळाराम बाळेकर महालुकी, तुम्ही तिथं जाता प्रकाश चोरगे, सुनील चोरगे, अनिल चोरगे, श्री एकनाथ काना देशेकर, तसेच शांताराम कुंभारकर,
प्रसन्न वदनम शांतम मंगलम सुमनोहरम ज्ञान वैराग्य संपन्न अखंड निज बोध रूप गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः कुंडलिका वरदायिका श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की जय। आता मी तुम्ही बोलता मी अविवेकाची काजली वेडोनी विवेक दीप उजली योगिया पाहे दिवाणी निरंतर मी अविवेकाची काजली वेडोनी विवेक दीप उजली सर्वांनी बसायला बोलायचं आहे। आता विश्वास ज्ञानेश्वरी पारायण आपला संपलं काय पण संपलं नाही आज अजून चालू झाला त्याला जेवढं जमेल तेवढं त्याने वाचण्याचा प्रयत्न करत आहे। 10 वेळ असतील 50 वेळ असतील 100 वेळ असतील वाचायला रोज वाचायला आता आपण बसायला घ्यायचंय पुन्हा एक पुन्हा बोलायचं आपल्याला किंबहुना तुमचे गेले धर्म कीर्तन हे सिद्धी केले हेच माझे जमणे पायिक पदा आता विश्वास केले तो सोनी वदनाने पदारे जे महाराजची व्यक्ती सांगो त्या सत्कर्मी नदी वाढो गोरीदाचे
तसेच माजी उपसरपंच व माजी आरडीसी बँक संचालक गणपत देशेकर यांचं या ठिकाणी शाल आणि श्रीफळ देऊन तर आता मित्रांनो आज रात्रीसाठी दही अंडीची तयारी चालू आहे. तर माझा मित्र योगेश पण आहे. दही टाक. दही पण टाका. ये बरोबर चहा घेता का? हा कार्यक्रम आता दहीहंडीचा पूजन या ठिकाणी होत आहे. आता दहीहंडी कृष्ण जन्मोत्सव जेव्हा होईल म्हणजे रात्री 12 नंतर दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे. तर मित्रांनो नक्की बघा तुम्ही दहीहंडीचा कार्यक्रम भरपूर झाले. हो भरपूर म्हणजे अखंड आहे ना, त्याला जवळजवळ 48 वर्ष झाली आणि आता 48 वर्षानंतर मंदिराचं पण मंदिर परत बांधायला गेले आणि पुढच्या वर्षी म्हणजे हा कार्यक्रम अजून जल्लोष. तर मित्रांनो नक्की कंटिन्यू राहा, खूप मजा येईल.